नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आज स्थायी समिती सदस्यांची निवड पार पडताच शहराच्या राजकारणात खळबळ उडाली। भाजपने तब्बल 9 सदस्यांची निवड करून स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले असून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे। भाजपकडून माधुरी बोरकर, नितीन निगळ, पल्लवी गणवरे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी, आदिती पाटील, सरिता सोनवणे, मच्छिंद्र सानप, जयश्री गायकवाड आणि इंदुमती खेताडे यांची स्थायी समितीवर निवड जाहीर करण्यात आली। या निवडीमुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे। शिवसेना शिंदे गटकडून किरण गामणे, राहुल दिवे, रंजना बोराडे आणि मयुरी पवार यांना संधी मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुकेश शहाणे तर शिवसेना ठाकरे गटकडून भारती साजनपुरे आणि योगेश गाडेकर यांची निवड झाली। दरम्यान स्थायी समितीच्या सभापतीपदी मच्छिंद्र सानप यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नवनिर्वाचित सदस्यांचा महापौर व उपमहापौर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली। मात्र या निवडीनंतर महापालिकेच्या राजकारणात पुढे कोणती नवी रणनीती आखली जाणार याबाबत शहरभर चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। आपण पाहिलं आहे की स्थायी समितीचे सन्माननीय सदस्य यांची निवड झालेली आहे। पुनश्च एकदा सर्वांचे खूप खूप मनस्वी अभिनंदन। नाव पुकारते श्रीयुत मुकेश दिलीप शहाणे, भारती अंबादास साजनपुरे, गाडेकर योगेश लक्ष्मण, माधुरी गणेश बोलकर, नितीन बाळा संपतराव निगळ, पल्लवी राहुल गणवरे, दीपाली सचिन कुलकर्णी, इंदुबाई सुरेश खेताडे, आदिती ऋतुराज पांडे, सरिता रामराव सोनवणे, जयश्री अजित गायकवाड आणि मच्छिंद्र बाळासाहेब सानप, सौ मयुरी अंकुश पवार, किरण पुंजाराम गामणे, राहुल अशोक दिवे आणि रंजनाताई बोराडे।